ओ इज ऑर्गनायझेशन बिल्डिंग. मला असं वाटतं की बरेच मराठी उद्योजकांना आपल्या संकल्पना ह्या कोणीतरी विकत घ्याव्यात, कारण कोणीतरी वाढवाव्यात असं वाटतं. पण आम्हाला सुद्धा असं मनात आलं होतं, पण आपल्याला ऑर्गनायझेशन निर्माण केल्याशिवाय ते होणार नाही. आणि मग ती पितांबरी आम्ही सगळं जे काही त्याचं वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत आणि कायम हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ते प्रेरणा की एक सरदाराचा मुलगा आणि त्यांनी हिंदवी साम्राज्याची स्थापना केली, तर ते कायम समोर आदर्शवत होतंच त्यांचं चरित्र. सी जे आहे ते क्रिटिकल थिंकिंग. असं मला वाटतं की आपल्याला क्रिटिकल थिंकिंग करायला लागतं. आपल्या विषयातलं जे प्रश्न आहे तर ते क्रिटिकल थिंकिंग जर का नाही केलं तर ते पुढे जाता येत नाही आपल्याला. DOCT टी जो आहे तर तुम्ही सगळ्यांनी सांगितले की टाईमली करणं सगळं, की वर्षाचे टार्गेट व्हायला पाहिजेत, क्वार्टरली टार्गेट व्हायला पाहिजेत, मंथली आम्ही प्रॉफिट अँड लॉस, मंथली प्रॉफिटेबिलिटी आम्ही बघतो आणि मंथली टार्गेट्स कधी करतो. तर टाईम ही एकच अशी गोष्ट आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण त्याला अत्यंत दुर्लक्ष करतो की जी कधीही परत येऊ शकत नाही. अमूल्य गोष्ट. DOCT ओ जो आहे तर त्याचा आपला ऑब्जेक्टिव्ह बेस आपला जो आहे की आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या ऑब्जेक्टिव्हकडे मध्ये मध्ये बघणं आणि त्याच्याकडे आपली मार्ग चालू आहे की नाही आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचा. आणि आर इज फॉर रिझल्ट. प्रत्येक जो लीडर असतो तो रिझल्ट ओरिएंटेड असायला पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंट. तर हे आम्ही प्रयत्न करतो. मला असं वाटतं ही 6 तत्व तुम्ही सुद्धा जर का तुमच्या व्यवसायामध्ये आणली तर तुम्हाला सुद्धा डॉक्टरेट मिळू शकेल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.